मित्रांनो, अगदी काही दिवसातच नवीन वर्ष 2025 हे सुरू होणार आहे. 2025 मध्ये गजकेसरी राजयोग बनत आहे आणि हा राजयोग 3 राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे, लाभदायक ठरणार आहे. मित्रांनो, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह काही काळानंतर बदलतो. त्याच्या प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव पडत असतो. अशा 9 ग्रहांपैकी एक गुरु ग्रह आहे. सध्या वृषभ राशीत गुरु ग्रह विराजमान आहेत, पण मे 2025 मध्ये तो आपली राशी बदलून मिथुन राशीत प्रवेश करेल, जिथे तो वर्षभर राहणार आहे. अशा स्थितीमध्ये गुरुचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होऊन गजकेसरी योग निर्माण होईल आणि हा अतिशय शुभ योग मानला जातो. या योगाच्या निर्मितीने जीवनात अनेक प्रकारची सुखे प्राप्त होऊ शकतात. पण मिथुन राशीमध्ये गजकेसरी योग बनल्याने कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तब्बल 12 वर्षानंतर 2025 या नवीन वर्षामध्ये 28 मे रोजी गजकेसरी योग तयार होणार आहे. द्रिक पंचांगानुसार गुरु ग्रह 14 मे रोजी वृषभ राशीतून बाहेर पडून मिथुन राशीत प्रवेश करतील. 28 मे रोजी चंद्र वृषभ राशी सोडतील आणि दुपारी 1:36 मिथुन राशीत प्रवेश करतील, जिथे चंद्र 30 मे पर्यंत राहणार आहे. अशा स्थितीत या राशीत गजकेसरी योग तयार होत आहेत. तर प्रामुख्याने 2025 मध्ये हा गजकेसरी राजयोग बनत आहे आणि यामुळे 3 राशीचे जे लोक आहेत त्यांना राजासारखं सुख मिळणार आहे. त्यांचं आयुष्य बदलणार आहे. पैशाच्या असू द्या किंवा अन्य समस्या असू द्या, सगळ्या समस्या सुटणार आहेत आणि त्यांच्या जीवनात भरभराट येणार आहे. यातली जी पहिली राशी आहे ती आहे मिथुन राशी. गजकेसरी योगामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाचे क्षण येऊ शकतात. या काळात या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. शैक्षणिक क्षेत्रातही लाभ मिळण्याची शक्यता आहे. शिक्षणात अपेक्षित परिणाम साधता येऊ शकतात. तसेच अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. व्यवसायात सुद्धा मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान सन्मान वाढू शकतो. तुम्ही विविध माध्यमातून चांगले पैसे कमावू शकतात. आरोग्य तुमचे चांगले राहू शकते. आता यानंतर दुसरी जी राशी आहे ती आहे सिंह राशी. गजकेसरी राजयोग सिंह राशीसाठी फलदायी ठरू शकतो. या काळात सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यातील आव्हाने, संकटे दूर होऊ शकतात. त्यामुळे आर्थिक लाभाचे अनेक मार्ग खुले होऊ शकतात. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. मुलांची प्रगती होईल. शैक्षणिक क्षेत्रातही मोठे यश मिळू शकते. अचानक आर्थिक लाभ होतील. तसेच वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. या योगामुळे अनेक तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील. तिसरी जी राशी आहे ती आहे तुळ राशी. गजकेसरी राजयोग तुळ राशीसाठी शुद्ध आणि सिद्ध होऊ शकतो. या काळात तुळ राशीच्या लोकांच्या अध्यात्माकडे जास्त कल असू शकतो. त्यासह तुमच्या आयुष्यातील संघर्षाचे दिवस संपू शकतील. तुम्ही यश मिळवू शकतात. प्रत्येक कामात भावा बहिणीचे सहकार्य तुम्हाला मिळेल. तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. रखडलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. तर मित्रांनो, ह्या 3 राशी होत्या ज्यांना 2025 मध्ये या गजकेसरी राजयोगामुळे खूपच लाभ होणार आहे. मिथुन राशी, सिंह राशी आणि तुळ राशी. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आणि तुम्हालाही तुमच्या राशीबद्दल कोणतीही माहिती जाणून घ्यायची असेल किंवा राशी भविष्य जाणून घ्यायचे असेल किंवा कोणतीही समस्या असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकतात. आणि तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.